मित्रांनो, आपल्या पंचांगाप्रमाणे सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे अक्षय तृतीया 10 मे शुक्रवारच्या दिवशी साजरी केली जाणार आहे. या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कार्याचा क्षय होत नाही असे मानले जाते. शिवाय या दिवशी आपण ज्या वस्तूंचे दान करतो त्या अक्षय प्रमाणात म्हणजेच विपुल प्रमाणात पुन्हा आपल्याला मिळतात. म्हणून अक्षय तृतीयेचे विशेष महत्त्व समजलं जातं. वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीया ही अक्षय तृतीया म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी पाण्याचे दान करण्याचे देखील प्रघात आहे. या दिवसाला इतके महत्त्व का आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मित्रांनो, आपल्या प्राचीन संस्कृती परंपरांमध्ये 3.5 मुहूर्त अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहेत. त्यापैकी एक अक्षय तृतीया असल्यामुळे यालाही अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. श्रीकृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून ही तिथी अक्षय मानली गेली आहे. देव आणि पूर्वज यांना उद्देशून या तिथीस जे आपण कर्म करतो ते सर्व अक्षय म्हणजेच अविनाशी होते. जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल तो सर्व पापातून मुक्त होतो अशी मान्यता आहे. या दिवशी विष्णूंचा 6वा अवतार परशुराम याची पूजा करून त्यांना अर्घ्य दिले जाते. वैशाख महिना हा अत्यंत उष्ण असतो, त्यामुळे अक्षय तृतीयेच्या निमित्ताने मातीचे माठ किंवा रांजण दान करावे. मातीच्या माठातील पाणी आरोग्यासाठी उत्तम राहते. तसेच फळांचा राजा आंबा प्रामुख्याने अक्षय तृतीयेपासून खाण्यास सुरुवात होते. अक्षय तृतीयेला केलेले नामस्मरण किंवा मंत्र पठण अखंड टिकून राहते अशा मान्यता आहेत. याशिवाय अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा देवी प्रकट झाली होती असेही सांगितले जाते. अक्षय तृतीयेपासून त्रेतायुगाचा प्रारंभ झाला असे मानले जाते. अक्षय तृतीयेपासून 4 धाम मानल्या गेलेल्या बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीचे दारे खुली केली जातात. याच दिवशी नरनारायण आणि परशुराम याचे अवतरण झाले होते अशी देखील मान्यता आहे. त्रेतायुगातच महाभारत घडले होते. याच युगात जगत कल्याणासाठी भगवान विष्णू श्रीकृष्ण अवतारात प्रकट झाले आणि कालातीत असलेल्या भगवद्गीतेची अमृतवाणी संसाराला प्राप्त झाली. त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी हयग्रीव आणि बसवेश्वर यांचा जन्म झाला होता. मित्रांनो, अक्षय तृतीयेला सर्वार्थ सिद्धी योग प्राप्त आहे. म्हणून मित्रांनो, अक्षय तृतीयेचे अनन्य साधारण महत्त्व आहे. या दिवशी आपण कोणतेही शुभ कर्म करू शकतो. कोणत्याही गरिबाला दान करू शकतो. अन्नदान, भांडेदान, कपडे दान, काहीही दान केलं तर त्याच्या 100 पट आपल्याला मिळतं अशी मान्यता आहे. समजा जर तुम्ही कोणाला 1 रुपया दान केला तर तुम्हाला कधी ना कधी त्याचे 100 रुपये प्राप्त होतील, कारण हे अक्षय पुण्य असते. 1 देऊ तर त्याचे 100 पट आपल्याला मिळतील. ते शुभ काम असले पाहिजे, शुभ कर्म असले पाहिजे. या दिवशी पितरांना तर्पण सुद्धा करावे. पितृदोषातून मुक्तता मिळते, पितृ प्रसन्न राहतात. असे हे अनन्य साधारण महत्त्व प्राप्त असलेला हा दिवस 10 मे शुक्रवारच्या दिवशी आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी मंत्रजप करावा, हवन, पूजा पाठ, मंदिरांमधून दर्शन करावे, विविध नद्यांमध्ये आंघोळ करून पापातून मुक्त व्हावे, दान धर्म करावे आणि अक्षय पुण्याची प्राप्ती करून घ्यावी. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.